दादांच्या भेटीला आले होते, नेमकं कारण काय आहे? जसं की आपल्याला मी मागं वारंवार सांगितलं लोकसभा निवडणूक लढणार आहे आणि दादांना भेटण्याचं कारण की पुणे शहरामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये 18 ते 19 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत आणि येणाऱ्या आत्ता मागची जी विधानसभा असेल किंवा आत्ता झालेली महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला जवळजवळ 3 ते 3.5-4 लाख मतं पुणे लोकसभामधून पडले आहेत. 18-19 नगरसेवक त्यांचे आणि 2 नंबरला बरेचसे नगरसेवक त्यांचे 100 ते 200 मताच्या फरकाने जवळजवळ 17-18 नगरसेवक पडले. तर हा मोठा पक्ष आहे आणि अजित पवारांचे माझे पूर्वीपासूनचे मैत्री संबंध आपल्याला माहितीच आहे की बाबा पूर्वीपासून राजकीय मध्ये आमचं काही असेल असलो पण मैत्री ही पूर्वीपासून आहे आमची. त्यामुळं मी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे त्यांना मी सांगायला लागलो बाबा मी निवडणूक लढणार आहे, मी इच्छुक आहे आणि आपल्या लोकांना तुम्ही सांगावं की बाबा माझं काम करा. एवढ्यासाठीच मी आलो. आता मला सांग, आता भाजपकडून सगळ्या आशा मावळल्यात काय? नाही, मावळ्या नाही, अजून मावळ्या नाही आहेत. अशा मला वाटत नाही मावळ्यात अजून. बघू आता तिकीट शेवटपर्यंत जो आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं तिकीट वाटप वगैरे हे मार्चच्या पहिल्या आठवड्यात, अजून 1 महिना या गोष्टीला. त्यामुळे आता कुठल्या गोष्टी मावळल्या कुठल्या उजळल्या आपण म्हणायला नको. तुमचं काँग्रेसच्या तिकीटाचं काय झालं? नाही, मी अजून तिथं अपेक्षा म्हणजे असं की इच्छुक झालेलो नाही काँग्रेसमध्ये. मी सभासद आहे. परवा आपल्याला अशोकरावांनी सांगितलं की मी सभासदच नाही आहे तिथला. त्यामुळं माझा विचार करणं ते मला वाटत नाही की माझा विचार करतील ते. आपण सभासदच नाही अजून मी त्या पक्षाचं. त्यामुळं भाजपकडून उभे राहायची तयारी करताय, अजित पवारांना भेटताय, नेमकं काय प्रकरण? मी हे बघा तुम्हाला आता सगळं काही सांगणं योग्य वाटत नाही मला. परंतु मी अजित पवारांना भेटायला आलो होतो की बाबा पाठिंबा मागण्याकरता. मी कुठल्याही पक्षाकडनं लढलो तरी राष्ट्रवादी यांची जवळजवळ 3-3.5 लाख मते पुणे लोकसभेमध्ये जे आत्ता महानगरपालिकेत मिळाली. त्यामुळे इतक्या मोठ्या मतदानाचा एक नेता, इतके नगरसेवक असणाऱ्या पक्षाचा नेता अजित पवार आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांनंतर अजित पवार पालकमंत्री ह्याकडे 10 वर्ष होते. त्यामुळे त्यांचं जे नेटवर्क आहे पुण्यामध्ये त्याचीच मी मदत मागायला आलो होतो. पक्ष कुठला काय हा माझा साहेबांशी विषय नाही, राजदारांशी. मी एवढं त्यांना सांगितलं बाबा मी उभा राहतो आहे, आपला आशीर्वाद ठेवा. मग तुमच्या दोघांमध्ये बरेच वितुष्ट होतं मागे, एकेरीवरती दोघंही आले होते तुम्ही आणि आता अचानक मला असं वाटतं की तुम्हाला त्याची माहिती नसेल, अजितदादांची माझी जवळ 97 पासून जवळची मैत्री. काही लोकांच्या काही लोकांच्या मध्यस्थी म्हणजे काही चुकीच्या मेसेज देण्यामुळं आणि मी पण थोडा भ्रमिष्ट झालोच होतो म्हणायला. त्या भ्रमिष्ठामुळे आम्ही थोडंसं संतुष्ट. पण ते पक्षाबद्दलचे भेदभाव होते, वैयक्तिक काही नव्हते. वैयक्तिक आमची मैत्री 97 पासून म्हणजे ते पक्षामध्ये सत्य नव्हते, ते 99ला सत्तेत आले आणि माझी मैत्री त्यांची 97 पासून 97ला आली. भाजप सेना तेव्हा पक्षात राज्यात भाजप सेनेचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आमदार होते दादा. तेव्हापासून आमच्या लोकांची मैत्री, ती मैत्री आजही आणि भविष्यातही राहील. कुठल्याही पक्षाकडून मी निवडणूक लढलो तरी मैत्री आमची कायम राहील. आणि त्यांनी पाठिंबा द्यायचं नाही द्यायचं ते म्हणजे संजय अजून वेळ आहे खूप, 1 महिन्यामध्ये तो 1 महिना जाऊ दे, मग आपण नंतर बसू. भाजपवर नाराज काय? भाजपवर नाराज असल्याचं कारण तुम्हाला मी मागेही सांगितलं किंवा माझ्या म्हणण्यापेक्षा पक्षाच्या नवीन आलेल्या नगरसेवकांना कुठलंही पद दिलेलं नाही आहे, कुठलंही मानाचं स्थान दिलेलं नाही. कुठल्याही नवीन आमदार काही माझ्या मध्यस्थीने पण पक्षात आले होते, तेही चांगले निवडून आलेले आहेत, त्यांनाही कुठलं पद दिलं गेलं नाही. मला स्वतःलाही कुठलं पद दिलं गेलं नाही किंवा मला मानणारे नगरसेवक असतील किंवा नवीन आलेले नवीन जुनं जे करतात ते. त्यामुळे मी नाराज आहे. साहजिकही मागेही बोललो होतो की नवं जुनं जेव्हा सोडेल भाजप तेव्हाच भाजप स्टेबल होईल पुढे, असं मला वाटतं. आत्ता अनस्टेबल तुम्हाला माहिती आहे, कुणाची नावं घेत सुटले ते खासदार केलं. भाजप ज्यांना कॉर्पोरेशनची निवडणुकीत एकाचं डिपॉझिट झालं त्याचंही नाव घेतं रिंगणामध्ये. काही नगरसेवक रिंगणामध्ये, काही आमदार रिंगणामध्ये, काही माझे खासदार रिंगणात आले. म्हणजे काय भाजपचं मला भाजपकडून तुमचा फक्त वापर करून घेतला गेला असं तुम्हाला वाटतं का? तर सध्या मला देवेंद्र फडणवीसांबद्दल असं वाटत नाही, पण लोकल भाजपमुळं आणि महाराष्ट्रातली भाजप त्या दोघांनी नक्कीच असं वाटायला लागलं मला. मी असं म्हणतो देवेंद्र वापर करून घेतला म्हणजे असं. हो, मला असं वाटतं की लोकल भाजप जी आहे, लोकल भाजप ही आहे ती बहुतेक त्या थरालाच गेलेली. मी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस तुमचा देव आहे आणि त्यांना सोडून तुम्ही कधी जाणार नाही. देव कधी म्हटलं नाही, मी भाऊ म्हटलं त्यांना. आता भावांनी जर एखाद्याला लाट मारली तर दुसरा आश्रय घेतोच ना तू. दोन भावांनी जर का 2 भावांनी काही दरी निर्माण झाली किंवा कुणाच्याच ह्याच्यावरनं कोणाच्यामुळे मतभेद झाले तर दुसरा भाऊ एखाद्या घरात जाऊन बसतो ना, बिचारा उघडा पुढे बसतो. आपलं घर ठरलं का? आपलं घर ठरायचं अजून इतकी ताणताणी झाली नाही आमच्यामध्ये. काही सोंगाड्यांच्यामुळं
थोडंसं झालेलं आहे आमच्या मतभेद व्हायचं ह्याच्यावर आहेत, पण काही सोंगाड्यांमुळे वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांचे आणि माझे हे मैत्री संबंधित मला वाटत नाही कधी ते दुरवतील. मी कुठल्याही पक्षात असू नसू देवेंद्र फडणवीसांबद्दल माझ्या मनात आणि माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय असतं हे मला आम्ही डे टू डे बॉन्डवरून कळतं. लोकसभेसाठी तिसरा पर्याय तुमच्या समोर असणार आहे का? जसं नाही, उदाहरणार्थ बिलकुल नाही, अपक्ष बिलकुल नाही, बिलकुल नाही आहे. जसं की अजितदादांनी आत्ताच सांगितलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातनं फक्त एकच खासदार राजू शेट्टी ज्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं आहे राजकारणामध्ये, चळवळीमध्ये, राजकारण म्हणण्यापेक्षा चळवळीमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातनं एकच खासदार आहे अपक्ष, दुसरा खासदार नाही आहे. मी चळवळीतनं खासदार की मी आत्ता जुम्मे मी आता 2 वर्ष झालं आणि मी योग्य नाही असं म्हणणं की मी अपक्ष पण निवडून येईल आणि मला गरजही वाटत नाही की काहीच नाही झालं तर माझी 2020पर्यंत मी राज्यसभेची, त्यामुळे मला अपक्ष माझ्या डोक्यात बिलकुल नाही आहे. आणि मला तेवढं तरी कळतं की अपक्षाला माझ्या वैयक्तिक ताकदीवर मला किती मतं पडतील, किती मतं आवश्यकता असतील आणि अपक्ष हा बेस नाही राहत. मी आता सहयोगी सदस्य होतो, मला भाजपाची माझी काय अवस्था केली सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. त्यामुळे मी नॅशनल पक्ष एक तुला धरणार आहे, भाजप किंवा काँग्रेस, पण तो आता पक्ष राहील काय महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक नेते फोडले, राष्ट्रवादी सत्ता घालवली. दादांच्या बोलण्यात नाही. मी तुम्हाला म्हणलं ना, पाठिंबा देतील आणि तुम्हाला मी म्हटलं ना की माझी दादांची 97% खात्री, मला 101% खात्री आहे की मी जर का ठरवलं की बाबा नाही दादा आपले आता आम्ही आमच्यामध्ये बरंच तासभर होतो, मला माहिती आहे की आमच्यात काय बोलणार आहे. मला वाटत नाही की त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरनं आपल्यालाही कळलं असेल किंवा मला की बाबा त्यांच्यात तसं काही नाही. त्यांनी पहिलेच मी सांगितलं की दादा आम्ही झालं महानगरपालिकेत मी ॲग्रेसिव्ह होईल, मी ज्या पक्षात जाईल त्या पक्षापासून नक्कीच ॲग्रेसिव्ह राहील, पण तो पक्षाशी मी प्रामाणिक राहील. मैत्री ही वेगळी असती. आता बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची पण मैत्री होती, ते पण पक्ष वेगळे वेगळे होते, ते एकामेकाचे लोक फोडायचे. मी दादांची 97 म्हणजे साधे आमदार होते आणि मी साधा छोटा बिल्डर होतो तेव्हापासून आमची मैत्री. त्यामुळे आमच्या मैत्रीमध्ये असे लोक फोडण्यामधनं किंवा महानगरपालिका गेल्या आल्यामुळं काही होईल असं मला वाटतं. दादा पालकमंत्री झाले ते जग जाईल.